आणि एका वाईट पुरुषाचं स्त्री त्याला म्हणतात, म्हणजे स्त्रीच्या आधी नाही. त्याचं एका वृक्षाखाली नुसतं मिलन पाहिलं, एवढा तत्वनिष्ठा असून सुद्धा पाहिल्याबरोबर नेत्रेंद्रियाच्या द्वारा पाप आत शिरलं. नुसतं शिरलंच नाही तर अंतःकरणाला ग्रासून टाकलं आणि अखंड ध्यास लागला की मला तिच्याशी लग्न करावं लागेल. वेश्येशी विवाह केला, विवाह नाही घरी आणली आणि आणल्या ती सांगत ते ऐकायला लागली. एका वेळेचा तत्वनिष्ठा असणार मायेचा प्रभाव. विभांडक विश्वावर कुठलाही प्रभाव पडणार नव्हता, पण वारंवार वारंवार तेच ते. कारण प्रयत्न वाळूचे कलर गणितात केले किंवा ज्याप्रमाणे पूर्वीच्या काळात मोठनाडे होते, त्या धांडीच्या पदराचा गोटा काचायचा, गोटा सुद्धा, किंवा ओले मूळ हेती खडकाचे अंगण अभ्यासाने सांग कार्य असे यश आलं उर्वशन. डोळे उघडले, एकटक पाहिलं, काही काळ पाहिल्यानंतर कामवासना जागृत झाली. कामवासना जागृत झाल्याच्या नंतर विभांडक ऋषींची आणि त्या मेनकेची एकटक नजर झाल्याच्या नंतर वीर्यपात झाला. झाल्याच्या नंतर आपण तपापासून परावृष्ट झालो, दुःख वाटायला लागलं, वेगळी वाटायला लागली. पण त्याच अशा प्रकारच्या असणाऱ्या गंगेमध्ये, सरस्वती नदीमध्ये आणि एक मृग रूपानं क्रीडा करत होती गंधर्व कन्या. वीर्यस्खलन झालं, पाण्याच्या प्रवाहात वाहत 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 गेलं. मृगीनं पाणी पिलं, जलाबरोबर वीर्य गिळंकृत झाले. वीर्य गिळंकृत झाल्याच्या नंतर वीर्य तेजोमय होतं, दीप्त स्वरूपाचं होतं. एवढंच नाही, वीरता तेवढी होती, तपाचं बळ होतं, कितीतरी काळापासूनचा असणार. म्हणून त्या वीर्य स्थितीचा प्रभाव एवढा काही प्रदीप्त झाला, त्या हरणीच्या उदरात जन्माला आलेलं जे पाडस होतं, बाळक होतं, ते बाळक हरणीचं पाडस नसून मनुष्य आकृती आकाराचं बाळक जन्माला आलं. हरणीला, त्या गंधर्व कन्येला शाप झाला होता आणि तुझी शापमुक्तता त्याच वेळेस होईल ज्यावेळेस वीर्य प्रधान, तपश्चर्या प्रमुख आणि ज्याने सगळ्या जगताचं कामही त्याच्या अंकित आहे, कोणही त्याच्या अंकित आहे, याच वीर्य गर्भात धारण केल्याच्या नंतर तुझ्या पोटी जन्माला येणारा बाळ, त्याचा जन्म होणं, तुला शापमुक्त होणं बरोबरच होईल. जन्माला बाळ आलं. त्या सरस्वती गंगेच्या परिसरात हरणी शापमुक्त झाली, हरणी निघून गेली. ऋषीवर्य कंदमुळं फळं आणण्याकरता विचरण करायचे. मृगीच्या पोटी जन्माला जो बाळ होता, ज्याच्या दारात आपण चिंतन करतोय, मनुष्य आकृती पूर्ण बाळक, जसं गोकर्ण, श्रीमद भागवतामध्ये गोकर्ण आख्यान येते. त्याच्यात गोकर्णाला फक्त गायीच्या कानासारखा कान होता, बाकी आकृती सगळी मनुष्य आकृती. ब्रह्मज्ञानी, ब्रह्मविद, ब्रह्मवरिष्ठ झाला. तसं याला फक्त शिंग होतं, शिंग हरणाचं, म्हणून त्याचं नाव पडलं शृंगी. शृंगी शृंगी शृंगी. विवांडक अशा प्रकारचे कंदमुळं फळं आणण्याकरता निघाली. सरस्वतीच्या तीरावर ते रडणारं बाळ पाहिलं, हृदय भरून आलं. अंतर्ज्ञानाने विचार केल्याच्या नंतर बाळ तर आपलंच असतं, प्रतिपाळ सांभाळ आपल्याला करायलाच पाहिजे. मग आता आपण याचा प्रतिपाळ केला पाहिजे. मनामध्ये ध्यानात आलं, बाळक आपलेच वीर्यापासून जन्माला आलेला आहे, आपलाच मुलगा आहे, आपला सुपुत्र आहे, त्याचा सांभाळ प्रतिपाळ करणं भाग आहे. पण आता आपल्याला जर कामदेवाने एवढं अशा प्रकारचं ठकवलं, ब्रह्मविष्णू ठकवलं, आजपासून आपल्या बाळकावर त्यांची सावली सुद्धा पडायला नको. म्हणून ते स्त्री वर्गावर एवढी गुन्हा करत की त्यांच्या असणाऱ्या आश्रमाभोवती झाडं झुडं होते, पण लता नव्हत्या. म्हणजे स्त्रीलिंगी जे तत्व असेल त्याचं परिक्रमण नाही, त्याचा नाव उल्लेख नाही त्या परिसरात नाही. सिंह येऊन राहू शकत होते परिसरात, सान्निध्यात, पण सिंह नाही. वाघ परिसरात राहू शकत होते, वर्णकुटीच्या भोवताल येऊ शकत होते, सहज भ्रमण करू शकत होते, महात्मांच्या सन्मुख बसत होते, पण वाघ नाही जमायचे. म्हणजे नर जातीबद्दल तिरस्कार नव्हता, पण तपाची परिक्रमा भ्रष्ट केल्यामुळे एवढं काही आणि दांडगट स्वरूप त्यांनी धारण केलं होतं. स्त्रीचं मुख तर पाहायचं नाही, आपलं होऊ नाही तर आपल्या बाळावर असा प्रतिकार येऊ नये, सरळ लक्ष असायचं. 7 दिवस पर्यंत परिपूर्णत्व चिंतन करायचं एकात्मकतेनं. 7 दिवसाच्या नंतर कंद, मुळं, फळं काय आणायचं ते आणि 7 दिवसाच्या नंतर घेऊन यायचे. बाळ होता होता लहानाचं मोठं होत गेलं. मोठं झाल्याच्या नंतर
नंतर जरासा अशा प्रकारचं कुमारक अवस्था सोडली, युवक अवस्थेमध्ये पदार्पण झालं. ऋषीवर्यांची दिनचर्या रोजची, कंदमुळं फळं आणण्याकरता जाऊ दिलं नाही, स्त्रीवर्गीयापासून यांना वाचवलं. असं करता 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 त्या सरस्वती नदीच्या तीरावरचं असणारं लोमपाद नावाचं नगर, त्या नगरामध्ये एक वेळेस असा काही दुष्काळ पडला, एवढा दुष्काळ पडला त्राहिमाम करून सोडलं. नेमकं काय करावं त्यावेळेस. आणि लोमपाद नावाचा राजा दयाळू होता, कनवाळू कृपाळू होता. पुरोहितांना विचारलं, यांना त्यांना विचारलं, बाबा कोणत्या पापाचं फळ भोगतो? एवढं दुर्धरत्व, एवढा दुष्काळ, आवर्षण, काही पर्यायी योजना असेल तर सांगा. अनेक मंडळींना विचारलं, नाही तपास लागला. एक वेळेचा प्रसंग, सप्त ऋषी कश्यप, गौतम, भारद्वाज, अत्रि, ऋषी विश्वामित्र, जमदाग्नी आणि अशा प्रकारचे 7ही ऋषी भ्रमंतीला चालले. राजा दुष्टित अंतःकरणाला अरण्यामध्ये जात होता. सप्त ऋषींची भेट झाली. सप्त ऋषींना साष्टांग हे करी दंडवत. ऋषीवर उपाय सांगा, आवर्षणापासून वाचवा. सगळी प्रजा अशी प्रकारची त्राहिमाम दुःख सोसते. नगरात पाण्याचा वर्षाव नाही, आजूबाजूला पाऊस पडतोय, काय पापाचं परिक्रमण माहिती नाही, पण सोडवणूक करावं. विनंती केल्याच्या नंतर भारद्वाज ऋषी खूप दयाळू आणि मायाळू, बस म्हणले राजा. बसवलं आणि सांगितलं, बाबा तुझ्या नगरात जर वर्षाव व्हावं असं वाटत असेल तर दुसरा एकही पर्याय नाही. पण विभांडक पुत्र, जी ज्यांना शृंगी म्हणतात, त्यांच्या मस्तकावर शिंगाई म्हणून शृंगी असं म्हणतात, जर त्यांना जर तुझ्या नगरात नेलं, नुसतं नगरात प्रवेश न, सीमा उल्लंघन, ही सीमा ओलांडली, तुझ्या नगरातल्या शिवच्या आत गेला, भरधाव वर्षा होईल, उत्कृष्ट प्रकारे भूमी पिकल आणि सगळं दुर्धर्त्व कायम स्वरूपी नाहीस होईल. पण विभांडक ऋषीला लय स्त्रीवर्गापासून कोण, त्यांचं तप भ्रष्ट केल्यापासून त्याने एवढं काही त्याला असं संकुचित जागेत व्यवस्थित ठेवलं, तिथपर्यंत प्रवेश होणार नाही. लोमपाद राजाने सांगितलं, गुरुवर तुम्ही म्हणताय खरंय, पण आणायची ताकद नाही. शृंगी ऋषीला आणू शकत, कारण विभांडकाचा कोट सगळं नगर भ्रष्ट करेल. भ्रष्ट नाही करेल, राखत ताकद नाही. काय करावं राजा विचारात पडला. विचार करत असा काही काळ गेल्याच्या नंतर तर राजाला एका पुरोहिताने सांगितलं, राजा तुला सांगू का, अरे असे विचलित काम करून त्या जीवाला इथपर्यंत आणण्याचं काम वेष्ट्या तत्वातली नारी करू शकते. तिचं बुद्धी कौशल्य खूप असते विषयासक्तीमुळे. तू तिचा काय करायचं, तिच्या असतील त्या सगळ्या प्रतिक्रिया व्यक्त तिने केल्या त्या पूर्ण कर आणि तिला सांग की काही करून विभांडक पुत्र शृंगीला दरबारात आण. वृत्त वेशावती, बुद्धी संपन्न होती. राजा तिच्याकडे सांगितलं, हो माझं एक काम करणे, माझ्या एकट्याच्या हिताचं नाही, पूर्ण राष्ट्राचं हित त्याच्यात आहे. काय करायचं म्हणजे शृंगी ऋषीला आपल्या नगरात आणायचं. विभांडकाचा कोप भयंकर आहे. ही त्रिभुवन दग्ध करून कायम स्वरूपी दग्ध करेल तर माझं जीवित राहणार आहे का? नाही. पण तरी पण मी प्रयत्न करते, कारण जगाचं हित होत असेल, आपल्या एकाचा जर देह जात असेल पण जगाचं हित होत असेल तर कराय हरकत नाही. जाते म्हणजे मग पूर्व स्थितीच्या द्वारा पूर्णपणे तिला तयारी करून दिली. तयारी करून दिल्याच्या नंतर वेश्या जरी होती पण तिला अगोदर तपाचं बळ साधना करून प्राप्त करून घ्यायचं काम पडलं. 6 महिने उपासना केली अखंडपणे भोलेनाथाची. भगवान शिवजी प्रसन्न झाले. कार्यभाऊ म्हणले, एवढं अनुष्ठान केलं भरगच्चपणानं काय प्रयोजन? तिने सांगितलं, बाबा लोमपाद नावाचे राजेश्री माझ्याकडे आले. मी परिपूर्णपणे पापी आहे, दुर्धरत्व माझ्या जीवनात आहे, पण राजाने विनंती केल्यावर माझं मन कळवळलं. जगाच्या हितासाठी जर एवढं केलं तर काय होणार आहे, म्हणून मला एवढी मदत करा. भोलेनाथ काय मदत पाहिजे? काय नाही म्हणले, शृंगी ऋषी तर नगरात आले पाहिजे. आणि शृंगी ऋषी नगरात आल्याच्या नंतर कोपाविष्ट विभांडक ऋषीच्या कोपानं नगर दग्ध नाही झालं पाहिजे.
त्याच्यासाठी काय प्रक्रिया करावं भगवान शिवजीने पुन्हा सांगितलं. हे पहा म्हणले, महाशिवरात्रीच्या पर्वा आजपासून 3 दिवसांनी महाशिवरात्री येणार आहे. त्या महाशिवरात्रीच्या आणि 4 पर्व असतात. पहिला प्रहर, दुसरा प्रहर, तिसरा प्रहर, चौथा प्रहर. कारण दिवस आणि रात्र 8 प्रहराचे असतात. 6 ते 9, 9 ते 12, 12 ते 3 आणि 3 ते 6. तुझ्याकरता जपाची सिद्धी सांगतो म्हणले मग 4 प्रकारचे 4 विधीचे जप सांगितले. भारद्वाज सांगितल्याच्या नंतर सांगितलं प्रथम प्रहरी भगवंताचा जप जो करायचा आहे तो ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय पंचाक्षरी मंत्राचा सांगितला. आणि मग त्याच्यावर असताना दुग्धाभिषेक, शर्कराभिषेक, त्यानंतर दही अभिषेक, मधुअभिषेक, घृताभिषेक हे सुरू ठेवायचे. जे ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. प्रहर संपला साष्टांग दंडवत करायचं, 8ही अंगाने दंडवत करायचं, पुन्हा नमस्कार करायचा आणि पुन्हा ओम श्री शंकराय नमः, ओम श्री शंकराय नमः, ओम श्री शंकराय नमः. 9 ते 12. त्याच्यानंतर 12 ते 3 पर्यंत ओम श्री सांब सदा शिवाय नमः, ओम श्री सांब सदा शिवाय नमः, ओम श्री सांब सदा शिवाय नमः. अखंडपणे जपाची भूमिका. आणि शेवटचा जो प्रहर आहे 3 पासून तर 6 पर्यंत तर त्याच्यामध्ये ओम श्री महारुद्राय नमः, ओम श्री महारुद्राय नमः, ओम श्री महारुद्राय नमः या मंत्राचा जप जर तू केला तर शिवजी एवढी कनवाळू आणि दयाळू कृपा सृष्टीतलं जगतातले एक ध्येय स्वरूप आहे. आणि आशुतोष त्याला म्हणतात, अल्पसेवेने संतुष्ट होणारी देवता. तुझं हे बाकी तू प्रगट केल्याबरोबर शिवजी तुला पाहिजे ती पूर्ण स्थिती प्रदान करून दे. कारण तू जगाच्या हितासाठी कळकळ करते आहेस ना. मग कळकळ त्या हिता जसं माऊली ज्ञानेश्वर महाराजांना कळकळ जगाच्या हिताबद्दलची होती तर आपल्या गुरुवर्यांना त्यांनी काय सांगितलं, गुरुवर्य आता कृपा भांडवल सोडी. हे गुरुजी आता काही करा नका करू पण कृपेचं भांडवल सोडा. भरी माझी मती पोतडी, बुद्धिरूपी पोतड भरून द्या गुरुजी. ते म्हणले मग तू काय करशील. त्यांनी सांगितलं कर्ण ज्ञान पद्य जोडी विवेकाची. ते जोडणी करेल त्यात विवेक भरपूर भरेल आणि विवेक सहित वैराग्य असं चिंतनाची धारा अशी समाजापर्यंत पोहोचवेल. मग मी संसदेन कर्ण संतांशी कर्णभूषण लेववीन सुलक्षणे विवेकांचे. विवेकाची सुलक्षण कर्ण इंद्रियाच्या द्वारा त्या साधकापर्यंत मी पोहोचवेल. केलं मात्र अनुष्ठान त्या प्रकारे केलं, सांगितल्याप्रमाणे केलं. शिवरात्रीचं अनुष्ठान पूर्ण झालं. सकाळी सकाळी भगवान शिवजी प्रगट झाले. सांगितलं बाळा कशा करता एवढं अनुष्ठान करते. शिवजीनं सांगितल्याच्या नंतर तिनं सांगितलं बाबा अशी अशी अवस्था आहे. शृंगी ऋषीचं आगमन आमच्या लोमपाल नावाच्या नगरीमध्ये झालं पाहिजे. लोमपाल राजाची मला ती आज्ञा आहे, मला आज्ञा शिववंदी आहे. माझी भूमिका एवढी प्रबळ नाही की मी तेवढं करू शकेन. कारण विभांडक ऋषीला स्त्रीवर्गाचा अतिशय कोप. जर लोमपाल राजाच्या नगरामध्ये मी शृंगी ऋषीला नेलं आणि शृंगी ऋषीला नेल्याच्या नंतर वर्षाव तर भरपूर होईल पण यांच्या क्रोधाग्नीनं खाक होईल ना राज्य. शिवजीनं सांगितलं थांब थोडा वेळ. बसवलं आणि ज्यावेळेस शिवजी बोलतात शिवजीचं गर्भ खरीच अशा प्रकारचं एवढं गर्भप्रधान की ज्याच्यामध्ये एका तत्वापासून अखंड नुसतं एक शिवजीचा डमरू आहे 14 अक्षराचा ऐऊन रुनरू ऐऊन त्या डमरूतही नराक्षरात सगळी विद्या ही आई क ख ग संस्कृती वाक्य योजना एकट्या डमरूत शिवजीचं तत्व सगळं वेगळं आहे. बसवलं सांगितलं गड्या म्हणले काहीच हरकत नाही. क्रोधाविष्ट अग्नीनं नगरही भ्रष्ट होणार नाही, नष्ट होणार नाही, दग्ध होणार नाही. आणि मात्र शृंगी ऋषीलाही तुला नेण्यासाठी अनुकूलता प्राप्त होईल, काहीच अडचण येणार नाही. मग काय करायचं. काहीच नाही म्हणले. 4 योजनाचे मी तुला नाव तयार करून देतो. ती नाव असे सरस्वती गंगेत टाकली तरीही ती नाव प्रवास करेल आणि जमिनीवर सुद्धा चालेल. हे माझ्यावरच असताचं बळ. मग तू काय कर. विभांडक ऋषीच्या घरात विभांडक ऋषी कंदमुळं फळं आणायला अरण्यात गेल्याच्या नंतर मग तू काय करायचं. याला बोलवण्यासाठी जायचं आणि याला बोलवलं. याला जर तू अधीन केलं तर हळूहळू हळूहळू यात असणाऱ्या
4 योजन असणाऱ्या नावेमध्ये त्याला बसवायचं आणि बसवून नगरापर्यंत आणायचं. सीमेच्या आत आल्याबरोबर वर्षाव सुरू होईल. प्रश्न सुटणार तो. म्हणजे विभांडकाची काय गती? पहिलं प्रारंभिक कसं करायचं? प्रारंभिक असं करायचं, तुझ्या सोबत सेवेकरी न्यायची. विभांडक तिकडे गेल्याच्या नंतर या गुप्तचरांनी असं ध्यान ठेवायचं की परतीच्या प्रवासाला लागले इकडे सूचना मिळाल्या पाहिजे की याला घेऊन जाण्यास सज्ज झाली पाहिजे. एवढं करता येईल. म्हणजे ठरल्या नियमानं तसं केलं. नाव बनवून दिली तेवढी मोठी. विभांडक ऋषी अरण्यामध्ये गेले. त्रिकाल संध्या असायची त्यांची. कंदमुळं फळं आणायला जायचे. तिनं काही दिवस अंतरावर राहून 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 प्रक्रिया बरोबर बसवून ठेवली. 5-6 दिवसाच्या नंतर लगेच आश्रमात प्रवेश केला. विभांडक पुत्र शृंगीनं आज पाळतो कोणत्याच पुरुषाचं दर्शन त्याला झालं नव्हतं. कोणत्याच महिलेचं दर्शन झालं. कोणत्या ऋषीवर याचं नाही. पण चिंतन सांगत असताना विभांडक ऋषी नेहमी सांगावं अतिथी देवो भव. कारण अवमान द्या अतिथी ने सकळ सुकृताची संपत्ती का साई खडी याची जाते सूत्रतंतो. तिनं मात्र नेमकं 6 दिवस परिक्रमा अशी लांबून लांबून लक्ष ठेवलं. लक्ष ठेवल्यानंतर 7व्या दिवशी प्रवेश केला आश्रमात. आश्रमात प्रवेश केल्याच्या नंतर या शृंगीला बोलवायचं होतं. शृंगीला घेऊन जायचं होतं. आश्रमात प्रवेश केल्याच्या नंतर त्यांनी लगेच बसायासन टाकलं. उत्थापनादी सत्कार रूप कर्म केलं. म्हणजे उठून उभं राहणं, आसनपट्टी घेणं, बसाय टाकणं आणि लगेच चरणाविंदी नमस्कार करायला लागली. वेष्टेला वाटलं आपण पापी जीवाओ, महात्मा पुरुषांना दर्शन घेऊ देणं योग्य नाही. तिनं लगेच सांगितलं ऋषीवर मला यानं समाधान होणार नाही. तुम्हाला जर वाटतच असेल ना की अतिथी संतुष्ट व्हावा तर मला एकच तुम्ही करायचं, मला फक्त आलिंग केल्याने तुम्ही संतुष्ट होणार. तुमचे कंदमुळं नको, तुमचं काही नको, आलिंगनानं. आता यांना वाटलं हे ऋषीच आहे, पण ती ऋषी नव्हती, ती स्त्री होती, महिला होती. पण तिनं सांगितलं जर आलिंगन नाही दिलं तर मात्र मी विन्मुख जाणार. आणि विन्मुख केलं जर तुम्हाला तुमच्या परंपरेला अनुकूल असेल तर हरकत नाही. जायला लागली त्यावेळेस मात्र शृंगी ऋषीनं आलिंगन दिलं. आलिंगन दिल्याच्या नंतर आधीनत्व प्राप्त करून दिल्याच्या नंतर त्यानं कंदमुळं फळं खायला दिले. वेश्या काहीही खात नव्हती. मग हिनं तहान लाडू, भूक लाडू, मोतीचूर लाडू जे जे पदार्थ नेले होते त्या पदार्थाचा स्वाद मात्र यांच्याकडे द्यायला प्रारंभ केला. ज्यावेळेस ते चवीचे पदार्थ खाल्ले, बापरे बाप म्हणले हे असे फळ आमच्याकडे असेच फळ आहेत. म्हणजे तुम्ही जर माझ्यासोबत आलात तर हे सगळं काही व्यवस्थित होईल. तेवढ्यात त्या गुप्तचरांनी सांगितलं ऋषीवर येण्याची वेळ झाली का. शृंगी जागेवर राहिले. हिनं आपला प्रवास सुरू केला. निघून गेली. निघून गेल्याच्या नंतर शृंगी ऋषी आले, पण अवदासलेला, अति उद्विग्न झालेला. अरे बाबा काय झालं, तू दुष्टित आहे. ऋषीवर्य, साधू संत, जीवनमुक्त ज्ञानी पुरुषांनी सदा प्रसन्न असावं. त्यांच्या संगतीत आलेल्या प्रसन्नतेचा एवढा आनंद असावा की समोरच्याला सुद्धा प्रसन्नता अशी भरभरून यावी. तू उदास का, उदास का. सांगितलं नाही, सांगितलं नव्हते, पण शेवटी सांगायला प्रारंभ केला. ऋषीवर आले ते म्हणले. त्यांनी सांगितलं आमचं गलंड ऋषी नाव सांगितलं. मी विचारलं तुमच्या छातीवर हे काय. ते म्हणजे गलंड आहे. आम्ही गलंड ऋषी आहोत आणि आम्हाला खऱ्या प्रेमाचा, आनंदाचा, आतिथ्याचं सुख तवाच मिळते, आलिंगन देसाल तवा. यांनी विचार केला नेमका आपल्या मुलाला बोलवणी लागली, कशाची लागू, त्याच्यामुळे काय दुष्टित आहे. दुष्टितता जाण्याकरता काय करावं. बरं म्हणले बाबा असू दे. ऋषीचा आग्रह तिथे केलं, आतिथ्याचा अवमान नाही केला, असू दे. 7 दिवस पुन्हा अनुष्ठान केलं. 7व्या दिवसाच्या नंतर पुन्हा कंदमुळं फळं आणण्याकरता त्यावेळेस ऋषीवर गेले. त्यावेळेस मात्र विलडाव टाकायला सुरुवात केली. त्याला बोलवलं, नगरामध्ये येण्याला आरंभ केला. कारण भगवान शिवजीनं सांगितलं होतं राष्ट्र दग्ध होणार नाही. शिवजीवर विश्वास होता ना. आणि मग याला बोलवलं. कंदमुळं फळं काही खाल्ले नाही. तिथेच आपले तहान लाडू, भूक लाडू देऊन त्या नावेत बसवलं. करता करता प्रवास करत 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 लगेच गंगेचं पैत राहून या राष्ट्राची सीमा ओलांडून लगेच लोमपाद नावाच्या नगरामध्ये प्रवेश झाला. प्रवेश होणं आणि गडगडून आभाळानं वर्षावणं सोबतच झालं. सोबत झाल्याच्या नंतर हिला आठवलं शिवजीनं सांगितलं होतं की शांता नावाची असणारी
जी आणि दशरथांची कन्या आहे. कारण दशरथ आणि त्याचा मित्र या दोघांचं ठरलं होतं पहिलं अपत्य ज्याला होईल त्याला आपला अपत्य दुसऱ्याला द्यावं. मग त्यांनी दशरथाला झालेली जी कन्या होती ती त्याच्या मित्राला दिली होती. मित्राला दिल्याच्या नंतर शिवजीनारायणांनी सांगितलं होतं जर त्याचं तुम्ही लग्न लावून दिलं आणि बवल्यावर बसलेलं नवरदेव नवरी जर मी भांडकाने जर पाहिली आणि मन भरून आलं तर ते शाप देणार नाही, येतील शाप देण्याच्या भावनेनं. पण हे दोन्ही पाहिल्यावर त्याला आशीर्वादच देतील, नगरातून तिकडे घेऊनही जातील, पण तुमचं कार्य पूर्ण होणार. ठरल्या नियमानं नगरात आणल्याच्या नंतर लग्न लावून दिलं. शांता नावाच्या त्या मुलीशी लग्न सोहळा पार पडला. हार घातले, बवल्यावर नवरदेव नवरी बसलेली आहे. विभांडक ऋषी ज्यावेळेस शास्त्र माताला आश्रमात सोडली नाही तळपायाची आग मस्तकात गेली. क्रोध वाढला. कोण्या दृष्टाने हे कृत्य केलं त्याला म्हणले आता जाळीमुळी सर संपवणार. माझ्या तपास भ्रष्टता केली तेव्हापासून मी स्त्रीलिंगी पदार्थावर एवढा तिरस्कृत्य भाव ठेवतो की माझ्या बाळाला याची बाधा होऊ नये. अहंकाराचा वर्ण लागू राजस्थान माझी विष्णुदासा भावी कशी माझ्या पुत्राला हे व्हायला नको होतं पण नेमकं घडलं. आता जाऊन मात्र त्यांना दग्ध करणार, खार करणार. राख रांगोळी झाली तरी हरकत नाही पण आपल्या पुत्रावर ती विपत्ती. लय पुराविष्ट आले नगरात प्रवेश करण्याच्या वेळेस गुराखी होते. गुराख्यांना विचारलं का हो नगर कोणाचे? अहो म्हणले आता या 2 दिवसातच आमच्या नगराचे राजे झाले ते शृंगी ऋषी झाले आहे. शृंगी ऋषी अहो त्यांचं लग्न नाही काय नाही, राज्यकारभारावर अधिष्ठित ते कसे होते? कारण वस्त्राश्रमात प्रवेश केल्याशिवाय राज्यकारभाराची घडी बसवता येत नाही, शासनस्थ करता येत नाही. अहो त्यांचं सगळं काही झालं, राज्य अधिष्ठित सगळी प्रजा आता त्यांच्या हातले पाहिजे. मग तर लेच गाव आले, एवढे आले रागावून राग भरून आले. प्रवेश केला, शब्द करतो म्हणले माझ्या मुलाला भ्रष्ट करून इथपर्यंत आणून लग्न सोहळा आणि मला ऋषीवर्याच्या वंशात असणाऱ्यांना दुरस्ती बनवून राज्यकारभाराची घडी द्यायचं एवढं धाडस कोणत्याच आहे पाऊस द्या. आले तन करत आले. सगळे असे काप कापायला लागले. पण पुढे आल्याच्या नंतर मंडपामध्ये जोडा पाहिल्याच्या नंतर मुलाला पाहिलं, वधूला पाहिलं, आपल्या स्नुषेला पाहिलं. राग शीतळ शांत होत 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 मनामध्ये असा विचार आला विभांडक ऋषीच्या की आता शाप देऊन यांना दग्ध केल्यापेक्षा संतान ब्रह्मज्ञान यालाही शिकून याचा कोटी जे संतान जन्माला त्यालाही ऋषी परंपरेचं ज्ञान शिकवू. पण आता भ्रष्टता कशी काय करणार? मनामध्ये विचार कलत कारण भगवान शिवजीचा आशीर्वाद घेतला होता ऋषीना अनुष्ठान करून. आल्याच्या नंतर ते पाहायला आल्यावर सगळे लोक चळचळ कापू लागले. पण जसे आत प्रवेश करतात मंडपात तसा राग शांत होऊ लागला. लोमपाल नावाच्या राजानं दशरथाच्या असणाऱ्या सगळ्या मंडळींना साष्टांग दंडवत केलं. ऋषीवर्याचा खूप शांत झाला. त्यांनी त्या नगरालाही आशीर्वाद दिला. आपल्या असणाऱ्या मुलाला, त्या वधूला, कुलवधूच ना त्यामुळे आशीर्वाद दिला आणि सांगितलं राजा तुझी असंख्य अशा प्रकारची भरभराटी आशीर्वाद मिळाल्यामुळे आनंदाला पारावार राहिला नाही. आणि शृंगी ऋषीला मग त्या कार्यसिद्धी पूर्ण केली, यज्ञ पूर्ण करून घेतला. यज्ञ पूर्ण केल्याच्या नंतर मग मात्र विभांडक ऋषीने आपल्याला त्यांना सरस्वती तीरावर आणलं, अनापन्न केलं. मठात विद्या प्रचूर तत्वाचं ज्ञान त्यांना यथायोग्य सांगितलं आणि जिकडचंही सांभाळलं यथायोग्य झालं तेवढंही काम झालं. आणि हे सगळं कार्य कोणाचं तर विभांडक पुत्र शृंगी ऋषीचे की ज्यांच्या दरबारात आपण सेवा करतो अगोदर त्यांची उच्चारणा करणे होती. म्हणून त्या शृंगी चरित्राला आपण स्पर्श केला कारण वैदिक तत्वाचं अशा प्रकारचं तत्व आहे. आणि मग शृंगी ऋषीने भ्रमंती खूप केली. कोपरगावला यांचा मोठा अशा प्रकारचा आश्रम आहे, इथं आहे. त्याच्यानंतर आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये 3 जागेवर आहे. म्हणजे भ्रमंती केली. ऋषीवर आहेत त्याच्यात बहिती गंगा और घुमता साधूच्याही वाहणारी गंगा शुद्ध स्वजीवर स्थित असते आणि फिरणारा साधू असावा. एका जागी स्थिर झाला तर तेवढं तत्व लाभत नाही. म्हणून तर समर्थ रामदास स्वामी घरोघरी विचारता लागले भिंडत तर समाजाशी परिक्रमा मिळते, त्यांचे विचार मिळतात, आपले विचार त्यांच्यापर्यंत पोहोचतात, त्यांना सुधार करण्याची संधी मिळते. म्हणून हे ऋषीवर्य त्या प्रकारे याही ठिकाणी तेच ऋषीवर्य आले आणि त्यांच्या आणि दरबारामध्ये सेवेचा मला लाभ मिळालेला आहे. तर शृंग ऋषीचं चिंतन केलं. सेवेकरता निवडलेल्या अभंगावर परत पुन्हा येऊया. भगवान शिवजीचं तत्व
तत्व सांगणारे नाथ महाराज. कारण नाथ महाराजांनी जेवढे चिंतन